नमस्कार मंडळी. विनोदाचे मोसमी वारे घेऊन आले आहेत, हास्याचा पाऊस. चला तर मग पुन्हा एकदा या हास्याच्या धारांमध्ये चिंब भिजण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय डेटॉल. मंडळी, एक इरसाल ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या कचाट्यात सापडलाय एक बिचारा प्रवासी. बघूया त्याच्या प्रवासाची ही गोष्ट, जी तुमच्या समोर सादर करतात खानदेश सपूत, श्याम सुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडी स्टार अरुण कदम. काय आहे यार मी आज? काय झालंय खरं म्हणजे ना मी आज चिपळून व्हाल मागितली होती. मग त्या वसाड्याने खोपी शिरगाव गाडी दिली का नाही? नाही तर मी पण डबा मागवला. आ रहा. काय झालं? अरे आसमा मैं आ रहा. हा. अरे कसमा खा के बोला आसमा आ रहा तो. अरे क्या बात कर रही तू? ऐसी कैसी जाने दी रही उनको? चीचा निकल गए तो प्रॉपर्टी के पेपरा पे साइन क्या तेरा अब्बा करी आ गया? अरे गुस्सा मत कर. तेको मालूम है ना बाकी के रिश्तेदार कैसे हौले है, लपक लेंगे उनको वो. हाँ. तू पटर बाता मत कर, मेरी बात सुन तू. हाँ, तू है ना, तेरा जो भाई रिकामा बैठा रहता है ना घर पे, उसको बोल उनका दिल बहला और उनको बिरयानी वगैरह खिला, मैं आतू. अरे देता ना पैसे आन तो दे, बाद में तेरे भाई को बिजनेस के लिए पैसे देता ना. हाँ, नहीं गुस्सा नहीं कर रहा मैं. आ रहा मेरी जान, आ रहा मेरी छम्मो रानी, आ रहा मैं. अरे क्या साली आफत है, गांव बसाने लुटेरे पहले आ गए. एक तो मुंह में नहीं निवाला, ऊपर से ससुर ने भेज दिया साला. वाह 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 वाह. क्या बात है क्या बात है क्या वाह वाह लगा दिया तुमने. की आता शायरी केली ना. अरे शायरी को गोली मारो दादा. हा ये रिकाम्या आड रस्त्यामध्ये ही गाडी कशाला थांबवली? हा हा ते काय आहे, हा. इथं वाईस पुढे गेलो ना हा. ते यांची सासरवाडी आहे. अच्छा. तर तिकडनं आमच्यासाठी आज मटणाचा डबा येणार आहे. हा, गावात आज यात्रा आहे का नाही, काय समजली? ऐसा हो. ऐसा इनकी ससुराल नजदीक है तो पंगत में जाके बढ़ जाना था ना फिर दादा. नाही काय आहे असं म्हणजे ड्युटी आहे ना, हो. गाडी सोडून कुठे जाता येत नाही. ऐसा क्या? पण जत्रेतलं मटण पण सोडता येत नाही. खरं बरं, काय माहिती हा. आहे, जत्रेतलं मटण म्हणजे मेवणीला भेटण्यासारखं आहे रे. म्हणजे एकदा का हुकलं की परत भेटल याची गॅरंटी. खरं आहे रे. अरे दादा वो, वो. तुम्हारे अरमानों को काबू करो जरा. हाँ, और मेरे को है ना जल्दी घाई है, जरा घाई है, मेरे को छोड़ो. कागजातों पे साइना लेने के है, इसलिए बोड़ा लवकर चलो, जमीन का मैटर है. पाहुणे नो. हा. तुम्ही मालेगावचं काय हो? हाँ, मैं मालेगांव का, मेरा चीचा हैदराबाद का, मेरी बीवी औरंगाबाद की. पण मला काय म्हणायचं, तुम्ही इकडे कसं काय? अरे काम धंधे की वजह से आना पड़ता पार्टी. होय तर. डोंगर के ऊपर जो बस्ती है ना, हाँ. उधर ही हस्ती बस्ती है. वाह 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 वाह. और निच्चू नहीं का? पंचर की दुकान है ना, निच्चू. हाँ. हाँ, उधर मेरा गैरेज है, मतलब दुकान है मेरी पंचर की. म्हणजे हे आपल्या गावालाच आहे. हाँ, वैसे इधर रहता तो गाँव वाला हो गया ना मैं. बरं, पाहुण्यानु हा. म्हणजे असं वाईस पुढे गेलो ना हा. ह्या साईडला हा. मांजं गाव आहे का नाही? अब तो क्या उधर से भी मटन का डिब्बा आ रहा क्या अभी? हो भुरी. कुठला डाबा येतो? भुरी नाही करायचं तुम्ही हा, ना? हा. ह्याच्या सासरवाडीत ना आम्हाला डाबा येतोय का नाही? ऐसा क्या? हो. नाही, तुम्ही पण खा व्हायचा, आपण देऊ शकतो यांना. हो थोडस देतो तुला, काय काळजी करू हाँ, नका. नहीं मेरे को नहीं होना, मेरे को इतना बोलो वो डिब्बा आएगा कब, और ये लाल डिब्बा तुम निकालेंगे कब? अहो काय झालं, डेपोत ना आम्ही गाडी सोडलेली ना, हा. तेव्हा फोन केलेला, काय समजलं? ऐसा क्या? येत असेल. करो, फोन करो उन- फोन कर फोन फोन करू. कर. एकच मिनिट. काय किती अरे, वेळ? अरे, हा? आता ये. काय माणसं आहेत काय ती सासरेवाडी तुझ्या? हॅलो, हा बापूस, अरे कुठं राहिलंस कुठं दत्तू? अहो त्या बंटीच्या टपरीवर आहे ना, ते तुम्ही पान आणि बीड बंडल आणायला सांगितलं होता. अरे भाई त्याला सांग अरुणवाला स्पेशल पान दे म्हणून. एवढा काय यायला लागतोय? अहो बापूस, तो बंटी काल रात्री स्टेजवर चढला चालू सीन मध्ये, तर लोकांनी हाणला त्याला, मग तर त्याचा हात मोडलाय म्हणून तो आता पायाने पान बनवतोय. हो. अरे वसडे त्याला विचार, पाय धुतला काय करे विचार त्याला. काय रे, पाय धुतला ना? हो बापूस, हा? तो बोलतो की पाय नाही धुतला पण पान धुतलाय.
काहीतरी धुतला नाही ना हो. पचकन पान बनव ना आण रे वासरे काय करू ये तू लवकर आलो, आलो. येते, येते. काय आहे दे जरा तू म्हणजे गडबडीत. पान घेतल्याशिवाय ना मला किक लागत नाही हो. ना मला किक लागल्याशिवाय मी गाडीला किक मारत नाही. दादा दादा वो किक्कू जाने दो, मेरा चीचा हौला है, चीचा को बीवी ने रोक के रखेले, चीचा निकल जातू ना फिर प्रॉपर्टी के पेपर पे साइन नहीं हो तो चीचा चला जाएगा. अहो चिचेचं कसलं टेन्शन घेता वाय मतलब? इथं वाय जरा पुढे गेलो की चिचेचं झाड आहे हा. एक दगड मारली ना 5-25 चिचा खाली पडतील काय बच्चापर यांनी बायकोला नेऊन द्या कितवा म्हणणं आहे बायकोचा तुमचा अभिनंदन हा? होय अरे क्या एडी बाता कर रहे तुम? नहीं ते- ऐसा नहीं, चिचा मतलब झाडाचा चिचा नाही, मग? माझ्या हाडाचा चिचा. हा अरे मोर्या हा. चिचा म्हणजे त्याचा चाचा हा. तू त्याच्यात कुठं चिचा शोधतो याचा मुका घे ऐकू अरे पहिल्यांदा दुसऱ्याची चूक घेणं सुधारला नाही तर तुझा पुरा आयुष्य गेलं ह्याच्या चुका सुधारण्यात काय बोलतो काय बोल जाय आहे नको मी काय म्हणतो हा. म्हणजे तुमच्या चाच्याला चिच्या म्हणतात काय हा 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 चिच्या कुठला क्या क्या? कुठला चिच्या कुठला तुमचा अरे हैदराबाद के है उन्हों, हैदराबाद हैदराबाद के. हाँ. अरे दादा हाँ. ये रिकामी बातें छोड़ो और मेरे को इस लाल डिब्बे से मेरे घर को छोड़ो. हो स्वरताव तुम्ही आधी डबा तर येऊन दे ना मी काय म्हणतो डबा आल्याशिवाय मी काय म्हणतो पाहुण्यानो हा. हा आपण 3 पत्ती खेळूया का? अरे दादा मेरे को पत्ते वत्ते नहीं खेलने की, तुम समझो ना, मला अर्जंट आहे, मला लवकर सोडा. बरं पाहुणे पाहुणे थांबा टेन्शन घेऊ नको हा. तुम्हाला एखादं गाणं म्हणून दाखव काय चल म्हणून. अरे बरोबर, गाणं अरे म्हणतो. अरे क्या एड़े चाले लगा दिए तुमने? काय झालं? पहले मटन फिर पत्ते अब गाने. हाँ क्या पिकनिक पे आए ले क्या भाई? नहीं. गवर्नमेंट की गाड़ी है ना ये, हो. कुछ रूला बिला है कि नहीं तुमको? क्या स्टॉप है क्या, बीच में रुका दिए? मोर्या वो. त्याला सांग 2 मिनिटात डबा येईल नको कच 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 करू जाऊ दे. गाडी चालवताना असा दणक मारन ना हात न लावता सगळा खुलखुला करून टाकीन त्याला सांग त्याला गप्प. मी 2 मिनिटात येतोय अरे हो, डब्बा. हो, हो, भाव शांत हो पाय पडतो सांग. पाहुण्यानो मी काय म्हणतो उगाच ना त्याच्या नादाला लागू नको हो लई डेंजर माणूस आहे का नाही ये गलत डायलॉगा गलत आदमी को मार रहे तुम. ये डायलॉगा जाके उसको मारो कि ये डेंजर आदमी है. एक टामी है ना उसके पीठ में ऐसी मारूंगा ना, अंजर पंजर ढिल्ले कर दूंगा, पूरा ढिल्ला ढस हो जाएगा. चलते चलते डग मारेंगा वो, खड़ाम खुड़ुम चलेगा. ऐसा कर रहा. क्या है? तसं नव फिर? मग तसा डेंजर नाही आहे फिर? तो माऱ्या करीत नाही हा. त्याच्याकडे युक्ती आहे अरे मेरे पास गुप्ती है. तीच घुसल तुमची आत हाँ? अहो काय माहितीये का एकदा काय झाला हा. एका पॅसेंजरनी माझ्याकडे सुट्ट मागतला तो? तर माझ्याकडे सुट्ट नाही मी देणार कुठनं हा. हाताळा भेटला असं. मला सुट्ट पैसे द्या नाही तर मी तिकीट काढणार नाही काय तो? समजलं यानं ऐकला हाँ. तुम्हाला सांगतो स्टिअरिंग वर असा ब्रेक लावला सगळेच्या सगळे दात असं सुट्टे झाले माहितीये तुम्हाला असं त्या पायरीवर ना टन 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 असं सगळे पसरलेले माहिती मी असे ज्वाला केलं म्हटलं तुला सुट्ट हवं घे सुट्ट घे इतना खतरनाक है इन्हें. हा, मग अरे मेरे को क्या डरा रे, क्या? मैं पैसेंजर है, मेरे पास टिकट है. हो? हाँ. बघू दाखव बघू तिकीट अरे ये क्या है, मेरे पास टिकट. अच्छा हा तुझं तिकीट आहे का हा. बरं चला अरे ये क्या कर दिया तुमने? तू अरे! तू आमचा पॅसेंजर नाही आहेस मी काही तुला ओळखत नाही तर निघ मी नाही तर. अरे नहीं, नहीं. अरे सुक्का पट्टी खाली है तुमने. अरे, तू वसारे आता आमच्या बस मध्ये बसून दाखव दाखव. नाही तुला फरफटत पोलीस स्टेशन मध्ये नेला ना तर माझा नाव आता छूप नाही ये क्या है? काय बरेच दिवस झाला नाही ना मध्ये गॅप भेटली मेंढा फेम आहे ना होय, होय. हो बापूस हा, 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 आला, आला, आला. औषध मस्त मटण बिटन दिलाय वा वा तिकडे मोर्या मोर्या आहा. अरे बघ कसा घाम 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 सुटला अरे गेला घाम घाम नाही मग? घमघमाट सुटलेला आहे घाम घाम हा काय काय झाला लिंबूच नाही आहे तू लिंबू कुठं आहे थांब काय काय आता ते मगाशी खिशात हात घातला तेव्हा लागत होता हाताला मला वाटतं कुठेतरी पडलाय म्हणजे संकर वाजवण ना वाजर लिंबू पाहिजे ना अरे कांदा कुठं आहे कांदा कुठे त्या औशीला विचारा मला नाही माहित अरे तिला येताना मी फोन करून सांगितलं होतं की मला कांदा पाहिजे नाही तर काय मला दादा दादा काय को चिल्लम चिल्ली कर रहे, मैं खांदा देता तुमको, लेके चलूं मेरे को. एक मिनिट तू कुठं मध्येच घुसतोस आमच्या गारगुटी मॅटर मध्ये दादा घरगुती मैटर रहता हो. अरे
तुम्हारे से अच्छी मराठी मेरी है। चुल्लू भर पानी में डूब जाना कहीं, बिसांदे मुंह के। अरे थांब रे बाबा, तू गप राहा भाऊ, तुम्ही गप राहा. कितना टाइम लगा रे? हॅलो 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 हा का रे कांदा का रे दिलास ओ डब्यात जेवढा दिलाय ना तेवढा गपचूप गिला. जास्त शायनिंग मारू नका. आणि एवढाच असेल ना तर घरी यायचा ना गिलायला. डबा कशाला मागवताय? त्यासला मला उलट बोलतेस हा तू थांब तिकडे. नाही तंगड तुटलं तर माझं नाव सांग. तू थांब तिकडे. तुम्ही काय माझ्या तांगड्या ठेवणार आहे? ठेवा फोन ठेवा. हा, बोल बोल हा बोल बोल कट केला फोन कट केला माझा फोन बाप ए, फोन का कट केलास फोन कट मला नाही बोलायचं हो तुमच्याशी. फोन ठेवा फोन बोला नाही ना. रे, तू 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 थांब तिकडे. फोन कट करू नको. तू तुम्ही फोन ठेवा ठेवा फोन. ए, तू थांब. अरे थांब बोल. तू थांब. फोन कट कर. तू रोको रे। अरे क्या साला इतना सा है, उसको मौत का खौफ नहीं है क्या? कमाल है यार। अरे वो निकल गया, अभी अभी कौन चलाएगा रे गाड़ी? गाडी कौन चलाएगा? अरे हो काय आहे, बायकोन अपमान केला नाही ना हो. तो आता गडी ऐकण्यातला नाही. मतलब अरे कुणी अपमान केला ना की कोणाच्या बापाचा राहिलेला नाही आहे तो. ऐसा क्या? पण गाडी काय चालवतो माहिती आहे? अरे क्या? अरे गाडी चालू आहे का थांबले काहीच कळत नाही माहिती. आता गाड़ी थांबली है। हाँ, दादा एक काम करते काय काय तुम मेरे को छोड़ दो ना, तुम चलाओ गाड़ी। अरे मी कंडक्टर आहे ना, हा. मला नाही स्टार्टर मारता येत. तो ड्रायव्हर त्याला नाही तिकीट कापतात काय समजलं. अरे. आणि मला असं वाटतं हा. आता हा गडी काय 1-1.5 तास तरी यायचा नाही. हाँ? हा गडी तापलाय. तुला सांगतो तो थंड झाल्याशिवाय घर सोडायचा नाही. वा वा, बहारदार परफॉर्मन्स. बस जागेवरून हल्ली नाही, पण आमचा मात्र हास्य प्रवास खूप छान झाला. मजा आली. हास्य रसिक सई. माशाल्लाह परफॉर्मन्स होता. श्याम दादा सुंदर. आज तुम्ही तुमच्या नावाचं सार्थक केलं असं मला वाटतं. किती कला अवगत आहेत, किती भाषा अवगत आहेत. फार सुंदर बोललात तुम्ही. हे जे मराठी हिंदी माणूस जर मराठी बोलेल तर तो कसा बोलेल, तर असा बोलेल. फारच सुंदर. आणि तुमच्या अशा छान छान परफॉर्मन्सेसमुळेच तुमची पॉप्युलॅरिटी वाढत चालली आणि तुमच्यावरती मीम्स बनतात. मस्त जोडी फारच जमलेली दिसते. हा, आणि दिवसेंदिवस पकत चालली, छान भट्टी जमत चालली आहे. फार मजा आली दोघांनाही परफॉर्म करताना बघून. छान चिडलात हा अरुण दादा, खूपच गोड. प्लॅटॉनिक मस्त, फार मजा आली दोघांनाही बघून. दत्तूची छोटी एंट्री होती ती पण छान. आर्ट डिपार्टमेंटसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूया. फार कमी वेळात कमी प्रॉपर्टीमध्ये त्यांनी अख्खी बस आणि बस एका ठिकाणी थांबली असा जो नजारा चपखल निर्माण केला, त्याच्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन. मजा आली, सुंदर परफॉर्मन्स. मंडळी, कलाकार आणि प्रेक्षकांमधलं नेमकं नातं काय असतं हे तुम्हाला सांगायला तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले बिनीचे कलाकार. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य महारथी समीर चौगुले, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. ये अगं ये 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 रसिका, आता आपण हे नाटक पाहिलंय की नाही? इतकं छान संवेदनशील वैचारिक नाटक पाहिल्यानंतर त्याबद्दल अभिप्राय कळवायला हवा की नको? अहो बरोबर आहे, पण असं डायरेक्ट कसं बोलायचं? त्यात ते चेहऱ्यावरून किती रागीट दिसतात, पटकन आपल्यावर चिडले म्हणजे नको ना. त्यात आपली काही ओळख ना पाळख. मुळात ते रागेट नाहीयेत, तशी त्यांची भूमिका होती. प्रत्यक्षात ते फार वेगळे आहेत रसिका. हे बघ, लक्षात घे, नट आणि माणूस यांच्यामध्ये 2 ध्रुवांचं अंतर असतं. हे ज्याला उमगलं तो उत्तम नट होतो आणि ज्याला नाही उमगलं तो हळूहळू स्वतःचीच ऍक्टिंग करत संपून जातो. पण हे जे मुख्य पात्रात होते उदयभान देशिंगकरजी, उत्तम नट, बुद्धिमान माणूस, चाणाक्ष अभिनेता, ते अजिबात तसे नाहीत. आपण त्यांना अभिप्राय कळवू आणि त्यासाठी आपल्याला ओळखीचीही गरज नाहीये. मुळात अभिनेता आणि प्रेक्षक यांच्यामध्ये आधीच एक नातं असतं, ते म्हणजे आपुलकीचं. कळलं? ते आले की अभिप्राय आले तेच आले. या, नमस्कार 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 उदयवान सरजी, नमस्कार.
मी जरा मेकअप काढून येऊ का? तुम्ही थांबता का 2 मिनिटं? 2 मिनिटं घेईन तुमची जास्तीत जास्त. नाही पटकन येतो मी, कारण जास्त आता- वेळ नाही घेणार sir, Just मी तुमचा. आलोय stage. नाही, प्लीज आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं. छान झाला प्रयोग. छान थँक्यू उत्तम झाला प्रयोग. थँक्यू, तुमचे खूप खूप आभार. माझ्या पत्नीला सुद्धा आवडला ना. अरे वा, नमस्कार बहिणी. नमस्कार. बापरे, वहिनी वगैरे म्हणाले. मी म्हंटलो की नाही, ओळखीची काहीही गरज नसते. छान झालं. थँक्यू. म्हणजे अशी प्रत्यक्षात एखाद्या अभिनेत्याला भेटायची वेळ पहिलीच ना, त्यामुळे सेल्फी काढला तर चालेल. हो या, शुअर शुअर, अगं काढा बाई. काढा. ये बापरे, एकच मिनिट. सॉरी, म्हणजे काढ. सॉरी, ते जरा गोंधळ. आला, मी काढतो ना. बापरे. या इकडे या. काढा. तुम्ही येत आहे? नाही असं काय. बर या. या. थँक्यू. थँक्यू. म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं प्रत्यक्षात की मी असं आपल्याला भेटेन आणि असं कधीतरी बोलणं वगैरे होईल. जरा भीतीच वाटली. डिलीट केलात तुम्ही आता? जस्ट डिलीट केलं? अगं अरे वा. सॉरी, मुद्दाम नाही केलं होते, पटकन असं गोल. या साईडला. नाही बंबेरी. अच्छा, नाव आहे का? नमस्कार. नाही बंबेरी उडाली तिची. सॉरी. या. येस, आता डिलीट करू नका. नाही ऐक, छान आलंय, छान. थँक्यू. थँक्यू. म्हणजे नाटक पाहताना खरं तर इतके रागीट होतात असं वाटलं की कसं बोलणार. बघा. पण प्रत्यक्षात खूप साधे आणि प्रेमळ आहात, नाही का? थँक्यू सो वा. मच. तुमच्या लक्षात येतं का उदयभानजी, ही तुमची पोच पावती आहे बरं. हा, अगदीच. ही खऱ्या नटाची खासियत आहे. तुम्हाला सांगू का उदयभानजी, मला असं वाटतं की वास्तवाच्या मिती पार करून ज्या नटाला क्षितिजा पल्ल्याआड प्रवास करता येतो की नाही, बापरे. तो खरा तपस्वी अभिनेता. आणि माझ्यासाठी तपस्वी अभिनेता म्हणजे तुम्ही. अहो नाही हो, तुम्ही खूपच मोठी उपमा दिली आहे. तपस्वी वगैरे नाही, खरंच. खरंच आहात तुम्ही. कारण मी 3ऱ्यांदा आलोय तुमच्या प्रयोगाला. खरं तर आज आवर्जून मी माझ्या पत्नीला घेऊन आलो. ही नियमित प्रेक्षक नव्हे, हो. पण तरी तिला नाटक आवडलं, कळलं. तुमच्या पात्राचं फार कौतुक करत होती. हो, आता really? सांग पटापटा काय वाटलं ते. थँक्यू. छान होतं. तुम्ही तो हिरव्या रंगाचा शर्ट घातला होता बघा, हा. कोट नव्हता घातला तेव्हा, तो घातला होता, तो फारच आवडला. त्याच्यावर सुंदर नक्षीकाम केलं होतं. म्हणजे अशा पद्धतीचे शर्ट आता नसतातच ना, म्हणजे हा पॅटर्नच गेला. म्हणजे नाटक बघताना ना सारखं मनात येत होतं की अशा पद्धतीचे 2 शर्ट तरी यांच्यासाठी घ्यायचे. अगं बाई, ते राहिलंच. तो सोफा सेट होता, त्याच्या शेजारी एक छोटं टेबल होतं, त्यावर फ्लॉवर पॉट होता, नाही का? अहो उदयभानची, तो कुठून आणि कितीला घेतला तुम्ही? ही त्यांची पर्सनल प्रॉपर्टी नव्हे, नाही ते का? नेपथ्यकार रचत असतो रसिका. अगं बाई, सॉरी, मला माहीतच नव्हतं. छान होता पण तो नाही, थँक्यू व्हेरी मच. आता तू त्यांना असे प्रश्न विचारू नकोस रसिका, कळलं? रसिका नाव आहे का यांचं? हो. अरे वा, रसिका छान नाव आहे. म्हणजे आम्ही जे म्हणतो रसिकांसाठी नाटक करतो, ते अशा रसिकांसाठी आम्ही करतो. चांगला. वा व्हेरी गुड. पण उदयभानजी, एक गोष्ट आज मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. आज जेव्हा तुम्ही रंगमंचावर आलात की नाही, तेव्हा जवळजवळ धगधगत्या ज्वाळांनी आगडोंब ओकणारा महासूर्य पाहिल्याचा साक्षात्कार झाला मला. हो. उदयभानजी, आजच्या प्रयोगानंतर मी तुमची तुलना फक्त एका गोष्टीशी करू शकतो, आणि ती गोष्ट म्हणजे गौरव मोरे. हाय हास्यचित्रवाले गौरव मोरे. हो सर, नमस्कार सर. नमस्कार. अरे. हो, ते- नमस्कार सर. गौरव मोरे. येस. वा. अहो, तुम्ही इथे कसे काय? मी ऍक्च्युली सरांच्या नाटकाला आलेलो. आज बरेच दिवस झाले मी चाललो होतो नाटकाला यायचं म्हणून, पण शूटिंग आहे ऑल, त्यामुळे मला वेळच नव्हता मिळाला. वा. म्हणजे तुमची आणि आमची भेट होणं हा निव्वळ योगायोग आहे. हो ना. तुम्हाला सांगतो गौरवजी, ही माझी पत्नी रसिका. नमस्कार. आणि ही तुमची फार मोठी चाहती आहे, त्यांना कर. नमस्कार. आणि मी सुद्धा तुमचा फार मोठा चाहता आहे गौरवजी. थँक्यू. उदयभानजी, तुम्हाला सांगतो, मी घरी असलो की नाही की तोडका वेडगळ का होईना पण प्रयत्न करतो यांची नक्कल करण्याचा. अहो, सांगताय की करून दाखवा ना. नाही. करून दाखव. नको. छान करतात सर हे. करून दाखवा सर. नाही, नको. अहो, उदयभानजी, सांगा ना यांना नक्कल करायला यांची, सांगा. नाही, त्यांची इच्छा नसेल तर उगाच अहो नाही, तुम्ही सांगा, ऐकतील ते. करा हो. करा. गौरव मोरेची नक्कल करा. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. टाना. बापरे,
मला मला तुमच्या इतकं उत्कृष्ट नाही जमलेलं आहे मला, पण तुम्ही मला एकदा ते करून दाखवा, मी अर्ज करतो. हो सर, आधीच लॉकडाऊन आहे, तुम्ही कुठे नोकरीसाठी अर्ज करताय? अगं बाई, काय करायचं यांचं? हा हजरजबाबीपणा आणि विनोद बुद्धी मला प्रचंड आवडते. ही ऐका ही विनोद बुद्धी नसावी, आकलनाची वानवा असावी. नाही गौरवजी, मी खरंच अर्ज म्हणजे विनंती करतो, तुम्ही मला स्वतः ते करून दाखवा. अरे अहो, दाखवा ना, please. नक्की करा. ठीक आहे, मग तुम्ही कॅरी करा, मी येतोच. नाही अहो थांबा, उदय भांजा कुठे निघालात? हे बघा ना, गौरव मोरे, साक्षात गौरव मोरे, आणि तुम्ही कुठे चालत? थांबा. नाही, माझ्यामुळे चालाय तो, त्याला मीच पास दिलाय. तुम्ही- हा, मीच पास दिलाय. बरं केलं. पण तो अंधारात 3-4 वेळा डुलक्या घेतानाही दिसला मला. एनिवे, मला जरा मेकअप काढायचा आहे. मी जरा नाही. मला खरंच मेकअप काढायचे. जस्ट एक उदय भांजी, आपण अजून नाटकाबद्दल बोललो नाहीये. नाही बोलू आपण. मला सविस्तर चर्चा करायची आहे त्याबाबत, पण त्याआधी मी थोडं यांच्याशी बोलू का? कारण साक्षात अभिनय तपस्वी गौरव मोरे माझ्या समोर आहेत. एक मिनिट, मगाशी अभिनय तपस्वी ही उपमा तुम्ही माझ्यासाठी वापरली होती, आता तुम्ही ती त्याच्यासाठी वापरलीत. आता मी काय करायचं? हे असं करू नका. अभिनय तपस्वी वगैरे म्हणू नका, किंवा अभिनय पंटर म्हणा, ते एक वेळ चालेल, किंवा अभिनय धडपड्या म्हणा, किंवा असंच पाहिजे रंगभूमीला असं म्हणा, नाही काही किंवा रंगभूमीचा नाईलाज असंही म्हणा. अशा अनेक उपमा आहेत, त्यातली एखादी. विनोदीच येत आहे. नाही. हा झाला तुम्ही केलेल्या गमतीचा भाग. अहो नाही, गम नाही, पण मी छाती ठोकपणे सांगतो उदय भांजी, हो, बरोबर. मराठीच्या इतिहासात अद्वितीय प्रतिभेचं तेजोवलय घेऊन जन्माला आलेला एकमेव बुद्धिमान अभिनेता म्हणजे गौरव मोरे. थँक्यू. बरोबर, अगदीच बरोबर आहे. खरंच म्हणजे काय आहेच यांची प्रतिभा. वा. तो तुमचा बच्ची डान्स. अरे हा, बच्ची हे बघा, डान्स. नाव काढलं आणि अंगावर काटा आला. एकदा करून दाखव. नाही करू नका दाखवू, आपण सगळे मिळूनच करूयात. अहो उदयवांजी, तुम्ही पण या, आपण बच्ची डान्स नाचूया. नाही, मला ना माकड चाळी करण्यात इंटरेस्ट नाही. खरंच नाही उदय भांजी, नाही माकड चाळे नका म्हणा. खरं सांगू का, हे चुकीचं वक्तव्य आहे. नाही, बच्ची डान्स खरं तर मला समाजाने अनेक वर्ष दडपून टाकलेल्या बुभुक्षित गटाचा आक्रोश वाटतो. गौरव, बुभुक्षित गट म्हणजे काय रे? सोपं आहे सर. मोठा गट, छोटा गट, महिला बचत गट, बुभुक्षित गट. अरे हसू नका, तो कशाला? हो ऐका, हो कशाला काहीही जुळवतोय. स्पॉन्टेनिटी नाहीये ती, काहीही जुळवतोय तो. ऐका, मुळात बच्ची डान्स त्याला काही अर्थ नाहीये, कळलं का तुम्हाला? अंमली पदार्थाच्या नशेखाली असताना अचानक पोलीस आल्यावर जी आपली दैहिक भंबेरी उडते, तारांबळ उडते, तो म्हणजे बच्ची डान्स आहे. नाही ऐका, बच्ची डान्स कोणीही करू शकतो, कळलं का? कोणीही करू शकतो, पण आजपर्यंत कोणी केलाय? कोणी केलाय का? मी केलाय. स्पॉन्टिनिटी बघा. वा. स्पॉन्टेनिटी चांगली आहे ती, मला मान्य आहे. पण हे गरजेचं आहे उदय भांजी, लक्षात घ्या. हा बच्ची डान्स जो आहे त्याच्यामध्ये जेव्हा ते म्हणतात ए पोलीस, ते ए पोलीस फक्त ए पोलीस नाहीये. अरे बापरे, मग पोलीस म्हणजे काय? काय? पोलीस म्हणजे व्यवस्था. आणि व्यवस्था कशासाठी असते? समाजाचा गाडा सुरळीत चालू राहावा यासाठी असते ती व्यवस्था, बरोबर की नाही? आणि खरं सांगू का उदय भांजी, जेव्हा मी ए पोलीस किंवा अरे बापरे मरतो की काय मी हे ऐकतो, तेव्हा मला सतत असं वाटतं की युगानयुगे दलदलीत पिचलेल्या, नकारल्या गेलेल्या समाज स्तराचा हा प्रतिकात्मक टाहो तर नाही ना? अरे बापरे, ए प्लीज, हे एवढं सगळं आहे? अगदी आहे. मला आता तुमचीच शंका यायला लागली जरा. नाही खरं सांगू का उदय भांजी, मी हास्य जत्रेचा दररोज अभ्यास करतो. मुळात हास्यजत्रा हा अभ्यासाचा विषयच नाहीये. हा फक्त टाइमपास आणि फावल्या वेळात बघण्याचा विषय आहे, हे समजा आधी तुम्ही. हो ना, मस्त टाइमपास होतो, मस्त. मी तर ना तुमचे सगळे एपिसोड बघते, रिपीट टेलिकास्ट पण बघते, मला इतकी मजा येते. बरं, मी काही विचारलं तर चालेल का? हो विचारा ना. तुम्ही इतके विनोद करता, रोज विनोद करता, कसं सुचतो तुम्हाला रोज? गॉड गिफ्ट. गॉड गिफ्ट.
गॉड गिफ्ट कसलं रे? गॉड गिफ्ट कसलं? 3 दिवस बसलेले असतात लेखक तिकडे विषय काढत. गॉड गिफ्ट म्हणतो, गॉड गिफ्ट वाटत. अरे सिस्टीम आहे ती. सगळे क्रिएटिव्ह टीम तिकडे बसलेली असते, विषय काढतात आणि मग लेखन केलं जातं त्याचं. कळलं का? हे सगळे दिसत आहेत ना, ते ह्याच्यापेक्षा 10 पट झाकलेले असतात. कळलं का? गंजलेला टिपॉय कसा असतो, त्यावर रेशमी रुमाल टाकतो आणि असा त्याच्यावर पांघरून घालतो, तसा आहे ते. जरा रेशमी रुमाल बाजूला करा, गंजलेला टिपॉय असं बाहेर येईल की नाही बघा, असं आहे ते त्यांचं. काय समजू नका, हे काही अर्थ नाही आहे त्याला. काय हा करतो, स्वतःचे फक्त अपमान करून घेतो, त्याच्यात काय त्याचा एवढा? आणि यातच सगळ्यात मोठं सुवर्ण संचित आहे उदयभानजी. लक्षात घ्या. म्हणजे सतत होणारा अपमान सहन करत आपलं दुःख विसरून समोरच्याला हसवणं, हे पाहिलं ना की मला त्यातला पॅथॉस कळतो आणि चार्ली आठवतो. अरे रे, चार्ली? काय रे? चार्ली चॅप्लिन. चार्ली चॅप्लिन आठवतो त्याच्याकडे बघून. अगदी अगदी. अरे हास्य जत्रा बघा तुम्ही, हास्य जत्रा. त्यात समीर चौगले नावाचा नट आहे. अभिनयाच्या छटा बघा, त्यांनी उभा केलेला चार्ली बघा, असं वाटतं चार्ली स्वतः दमणला आलेला आहे आणि त्यांनी परफॉर्म केलेला आहे. बघा त्याचा अभिनय. मुळात छोटी मिशी लावली आणि चार्ली सारखे कपडे घातले की कोणालाही चार्ली होता येत नाही. चार्ली हा सोल आहे, तो कमावता येत नाही, तो असायला लागतो. तो सोल ज्या चपलेचा आहे ना, त्या चपलेने मारला पाहिजे, ह्याला सांगतो ना. हे बघा, तुम्ही पुन्हा विनोदावर नेताय हे, पण मी ठामपणे सांगतो, हास्य जत्रेचा चार्ली फक्त आणि फक्त गौरव मोरे आहे. गप्पा बसा हो, गप्पा बसा. एकदा येऊन बघा त्याचा परफॉर्मन्स. परफॉर्मन्स सुरू झाल्यावर काहीतरी माकड चाळे करतो, मग तिथं होल्ड होल्ड हे नीट कर असं सांगतात. मग पुन्हा तेच किट रिशूट केलं जातं. मला विचारा, माझ्या आहे इन्फॉर्मर तिकडे, तुम्ही मला काय सांगताय? सर मी काय बोलणार, हे माझं हसरे दुःख आहे हो सर. ते काहीतरी कधीतरी वाचले आणि हसरे दुःख मला तुझे काय वाचणार आहे? वाचन आणि बस करा तुमचं, खूप झालं तुमचं. मगातपासून ऐकतोय तुमचं. का आलात तुम्ही इकडे? माझं नाटक बघायला आलात ना, मग त्याचं कौतुक काय करताय तुम्ही? हा? माझ्या नाटकाचा काय दर्जा आहे आणि तद्दन व्यावसायिक त्याचा तो कार्यक्रम, त्याचा काय दर्जा आहे सांगा ना. व्यावसायिक भंपकपणा आहे तो, दर्जा आणि भंपकपणा ह्यात गल्लत करताय तुम्ही, सांगून ठेवतोय. चोखंदळ प्रेक्षक आहात ना, मग दर्जा ओळखा. लक्षात आलं? कळलं? नाही. कुणाचीही तुलना कुणाशीही करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला सांगा ना. उदयभानजी फार चुकीचं वक्तव्य केलं आता, फार चुकीचं. तुम्ही काय म्हणालात, आम्ही कोण आहोत? प्रेक्षक. काय म्हणता तुम्ही आम्हाला? रसिक मायबाप का म्हणता? कारण आम्ही प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कलाकृती तितकाच रस घेऊन मायबापाच्या प्रेमाने बघतो म्हणून. वा वा. आणि आता तुम्ही म्हणालात ना की दर्जा दर्जा, काय काय असतो हा दर्जा? काय असतो हा दर्जा? बऱ्याच ठिकाणी कोणीतरी लिहून ठेवतं दर्जा घसरत चाललाय, दर्जा उंचावा आणि वगैरे वगैरे. काय असतो हा दर्जा? दर्जा म्हणजे प्रस्थापितांच्या जगातला गणवेश असतो उदयभानजी. आणि तो गणवेश कोणी चढवायचा हे सुद्धा प्रस्थापितच ठरवतात. हे वैचारिक नाटक, व्यावसायिक नाटक, उत्कृष्ट, निकृष्ट या ज्या वर्गवारी आहेत ह्या तुम्ही कलाकारांनी आणि समीक्षकांनी केल्यात. आम्ही साधारण प्रेक्षक आहोत, साधारण प्रेक्षक. आम्हाला 2 गोष्टी कळतात, एक आवडणारी आणि दुसरी न आवडणारी. एखादी गोष्ट नाही आवडली ना आम्हाला तर आम्ही पाठ फिरवतो, पण एखादी गोष्ट जर आवडली तर डोक्यावर बसवतो, मग मान मोडली तरी चालेल. आम्हाला तुम्हीही तितकेच आवडता आणि गौरवजी तुम्हीही तितकेच आवडता. वा 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 वा. आम्ही नाही करत वर्गवारी किंवा अरे बापरे 9 वाजले. हास्य सत्र व्हायची वेळ झाली. चला. माफ करा उदयभानजी, मी जर काही बोललो असेल चुकून माकून तर मला माफ करा, पण 9 वाजत आले. हास्य जत्रा जर नाही पाहिलं तर ही घर डोक्यावर घेईल, त्यामुळे मी निघतो. आणि चला. मला तुमचं नाटक फार आवडलंय, हिला सुद्धा आवडलंय. माझ्या सगळ्या मित्रांना सांगणार आहे मी, हे असं वैचारिक संवेदनशील नाटक आपण पाहायलाच हवं, लोकांपर्यंत पोहोचायला हवं ते. बरं, धन्यवाद. आणि निघतो. हास्य जत्रा पाहायचा आहे गौरवजी. छान वाटलं भेटून. चाहते आहोत. येतो. थँक्यू थँक्यू सो मच, थँक्यू थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. फोटो काढलायस तू? फोटो काढलायस तू? काढलाय. चल. गोस्वामी सरांना फोन करून सांगतो हा, काय? पुढच्या वेळी चार्ली गौरव मोरे करेन म्हणून.
हास्य रसिक सई. 2 लकांसाठी मी शिट्टी वाजवणार आहे. एक पीपीसाठी आणि एक अभिजित पवार, वा वा. ज्यांनी हे स्किट लिहिलं त्यांच्यासाठी. अप्रतिम शब्दात लिहिलं, अप्रतिम त्याची मांडणी होती आणि तुम्ही ती काय सादर केलेत, माशाअल्लाह, फारच मजा आली. पृथ्वी, या मंचावरती अशा प्रकारचे पल्लेदार संवाद तितक्याच पोटतिडकीनी आणि समजून घेऊन म्हणण्यासाठी कलाकार म्हणून एक अत्यंत वेगळी ताकद लागते आणि ती तुझ्यात ठासून भरलेली आहे पृथ्वी. लाजवाब. मी तुझं पाहिलेलं हे सर्वोत्तम काम. वा वा. सम्या, तू जितका बावळट दिसतोयस तितकंच अप्रतिम काम केलंस. म्हणजे दोन्ही गरजा तू एका वेळेला भागवलास. अफलातून. थँक्यू. गौऱ्या, माइंड ब्लोईंग. माइंड ब्लोईंग. रसिका, फार सुंदर. जोपर्यंत तुमच्यातली ही उर्मी, तुमच्यातली ही ऊर्जा आणि तुमच्यातला हा प्रामाणिकपणा जिवंत आहे तुम्हाला चौघांना किंवा आपल्या सगळ्याच मंचाला, तोपर्यंत हजारो लाखो करोडो मायबाप तुमच्यासाठी निर्माण होतच राहणार आहे, त्याची मला खात्री आहे. वंडरफुल. अप्रतिम. मंडळी, नवऱ्यानं कधीही चुकायचं नसतं आणि बायकोच्या वाढदिवशी तर चुकूनही चुकायचं नसतं, नाही तर काय होईल चला बघूया. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, मैं जीऊं हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू मी, हैप्पी बर्थडे टू मी, हैप्पी बर्थडे डियर नमा, हैप्पी बर्थडे टू मी. नुसते टाळ्या वाजवू नका, सगळ्यांनी माझे फोटो टाका फेसबुकला. काय स्टेटस वगैरे मस्त टाका, छान छान. सई, प्रसाद दादा, तुमच्याकडे आहेत ना माझे फोटो? थँक गॉड. सई, फोटो टाकशील ना माझा? एक मिनिट, मी तुला सांगते स्टेटस काय टाकायचं. सगळ्यांना मी रेडी करून ठेवलंय माझं मोठे. काय टाकशील माहितीये का? नमा, तू कमाल आहेस अँड आय लव्ह यू डार्लिंग, हॅपी बर्थडे माय स्वीटी पाय. ओके. ओके. प्रसाद दादा, ऍक्च्युली मी लिहिलं नाहीये काहीच, तू रचतोस ना नेहमी काहीतरी. वा वा, सगळ्यांना सांगून झालंय. कोणी कोणी फोटोज टाकले ते बघायला लागतील. शिवाने टाकलीये पोस्ट, किती गोड आहे शिवाय, लव्ह यू. वनीने टाकले, सईने फोटो टाकला यार माझा. आज कुठे सईने पोस्ट केलीये. ओ माय, काय एक मिनिट, काय मी वाचून दाखवते काय लिहिलंय. नमा, यू आर वन अँड ओनली, यू आर एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सई, कसं सुचतं तुला एवढं सगळं? किती प्रेम करशील माझ्यावर यार तू. हॅलो, आधीच आवाज बसला. हॅलो, ऐक. हा नाही, मी लवकर निघालो ऑफिसमधनं. नाही, बायकोचा बड्डे आहे ना, तर आता पुढचे 2 तास अजिबात डिस्टर्ब करू नकोस. अरे नाही बाबा, मी तिचा बड्डे प्लॅन केलाय. कोणत्या कारणावर तिचा मूड जाईल ना सांगता येत नाही. हां, ओके, बाय, ठेवतो. हॅपी बर्थडे. एक मिनिट. बार बार दिन ये नको ना, चांगला मूड आहे माझा. नको चल. केक कुठे आहे? मी ऑर्डर केला होता. केक कुठे आहे? मला काय माहिती, आला नाही अजून. अरे मी ऑर्डर केला होता केक. नाही आलाय, पण अजून फोन करून बघ त्यांना. कसं होईल? थांब. मिस्टर खांडेकर. बरं. हा येस सर, केक मेनी आला. हॅपी रिटर्न्स. थांबा, यांचा आहे माझा नाही. अच्छा, तुमचा आहे. मॅडम, म्हणजे तुमचं औक्षण वगैरे झालंच असेल, पण मी फक्त तुमचे 2 क्षण घेतो. जीवेत शरद शतम, पश्येत शरद शतम, वर्धेत शरद शतम, नंदेत शरद शतम. तुम्हाला वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. किती गोड. छोटे जयवंत वाडकर.
नाही म्हणजे आमचे एक काका आहेत जयवंत वाडकर, ते सुद्धा असेच शुभेच्छा हो. देतात. नाही नाही, ते मलाही दरवर्षी असेच शुभेच्छा देतात. त्यांच्याकडनंच प्रेरणा घेऊन तर मी सुरुवात केली सगळ्यांना. मॅडम मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. यू आर वेलकम सर. येस येस. किती गोड आहेस. तो केक एकदा चेक करून घ्या. काय आमच्या डिलिव्हरी बॉयजवर ना उगाचचे आरोप होतात, आम्ही वाटेतच अन्नपदार्थ खातो म्हणून. जरा काही प्लीज हरकत नाही, ठीक आहे. एकदा चेक करून घ्या ना, म्हणजे मला पण Let me खात्री check. होईल. मी चेक करते. सरप्राईज आता सांगू नको काय सरप्राईज आहे. बाहेर मी काढ. हो, एक मिनिट. येस. Your favorite flavor? काय माती आहे. काय आलं? अगं थांब, केक काय फेकतेस, काय आलं? संगीता कोण आहे? कोण कोण संगीता? मला उलट प्रश्न विचारू नको. संगीता कोण आहे? म्हणजे संगीता, एक मिनिट. जनरली काय असतं, हॅपी बर्थडेच्या केकवर बायकोचा बर्थडे ना, तर हॅपी बर्थडे नम्रता असं लिहिणं अपेक्षित आहे ना ह्याच्यावर हॅपी बर्थडे संगीता. कोण आहे संगीता? एक मिनिट. हसू नकोस, माझं डोकं फिरतं. अगं नाही, एक मिनिट. अरे ए भाई, चुकून दुसरा केक आणलाय तुम्ही. दुसरीची डिलिव्हरी इथे दिली जा. नाही नाही, असं कसं सर, चुकीची कशी डिलिव्हरी असेल? तुम्ही फोनवर सांगितलं ना, संगीता माझ्या डार्लिंग संगीताचा हॅपी बर्थडे म्हणून. असं काय करता? हे तू वेगळं नमा. आय एम सॉरी नमा. ऐक, नाही, नाही, असं काही नाही. असं नाही, चुकून नाही होत. ऐक ना प्रसाद, माझं. असं चुकून नाही होत. तू असं चुकून का बोलशील ना संगीता? म्हणजे काहीतरी तुझं अफेअर आहे बाहेर. हे सर, संगीताचा सर, काय एक संबंध आहे? मिनिट. हा केक कुठे दुसरीकडे डिलिव्हर करायचा होता का? तू गप ना. तू गप ना. तू वाजलो. तू मला कॉन्टॅक्ट नंबर दे, ऍड्रेस दे मला. ऍड्रेस दे त्या संगीताला ना, मी आता बरोबर बघते. ऐक ना बाळा, हे बघ काहीतरी गैरसमज आहे. नाही. ह्यानं चुकीचं लिहिलंय काहीतरी. यांना विचार, ह्यानं नाही. सांग ना बाबा, चुकीचं अहो सर, लिहिलंय. अशी कशी चुकीची डिलिव्हरी करणार सर? नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, हे बघा त्याच्यावर प्रसाद खांडेकर असं लिहिलंय ना. मॅडम काय होतं माहिती आहे बऱ्याचदा, ऐका मॅडम ऐका ना, तुम्ही ऐका ना. काय होतं ना बऱ्याचदा, की म्हणजे ज्या लोकांची अशी 2-2, 3-3 लफडी असतात ना, काही प्रकरण असतात ना, त्या लोकांचा नेहमी गोंधळ होतो. नाही म्हणजे काय बोलतोस, तुला कळतंय? नाही, सांगतोय तुम्हाला. म्हणजे ह्या महिन्यातली माझी ही तिसरी केस आहे, माहिती आहे काय? तिसरी केस आहे. म्हणजे असं, आणि काय होतं की सणकण कानपड फोडी ना. नाही तर एक मिनिट. त्याच्यावर ओरडायचं नाही. नाही ना, मा- त्याच्यावर ओरडायचं नाही. अगं, बरं झालं तुम्ही हे सगळं आता माझ्या ना लिंक लागते. काय link सगळी लिंक लागते? लागते. प्रसाद तुम्हाला नेहमी म्हणायचा, मला संगीताची आवड आहे, माझं संगीतावर प्रेम आहे. ही संगीता आहे ना ती? नमा, ते संगीत ह्या प्रकाराबद्दल बोलतोय. आय एम टॉकिंग अबाउट म्युझिक. एक मिनिट. कसं लगालं? नाही, आता तुम्ही म्हणालात ना, आय एम टॉकिंग अबाउट म्युझिक. हा, मग त्याचं काय? कसं असतं की म्हणजे माणसाची अशी चोरी पकडली गेली ना, की माणूस हळूहळू इंग्रजीमध्ये बोलायला लागतो. निघणं झालं ना तुझं? चल निघ. काय नाही. निघ, तुझ्यामुळे निघ. कुठे जायचं नाहीये. एक मिनिट. काय? जोपर्यंत या संगीताचं प्रकरण मला कळत नाही, तोपर्यंत हा माणूस इथून कुठेही हलणार नाही. मॅडम. तुम्ही इथेच थांबा. मॅडम, मी इथे थांबलो असतो, पण काय आहे ना, पुढे काही सरकतच नाही. म्हणजे तुम्ही यांच्यावर आरोप करताय, हे कबूल करत नाहीयेत. मागे एकदा असंच झालं होतं. एक नवरा तो कबूलच करत नव्हता. शेवटी मग त्याच्या बायकोने त्याचा फोन चेक केला, माहिती आहे? मोबाईल काढ. मोबाईल काढ. मोबाईल नाही नाही, सांगितलं प्रकरण. मोबाईल मला काढ. अनुभव असतो. घाबरतोस कसं? धाम का फुटलाय? मोबाईल काढ. काढ 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 ना मोबाईल. काढ मोबाईल. काढ मोबाईल. काढ. फोन दे ना तू. संगीता ना? ऐक ना नमा. संगीता. अगं कोण? मला सगळं माहिती आहे. संगीत? तू आता उघडा पडलायस रे. अगं कोण संगीत आहे? एक मिनिट. तुला मी हॅलो. हा नमे बोल. नमे काय नमे? मैत्रीण आहे मी तुझी. काय काय टावळे? मैत्रीण आहे का मी तुझी? तू ये ग माझ्या समोर. नाही तुझ्या झिंजा उपटल्या आणि तुझ्या हातात दिल्या ना, तर नावाची नमा नाही मी. नमे. माझ्या नवऱ्याला फितवतेस तू. अगं, हा? कोण कुठली का तू बाया? थांब, तू कोणाशी बोलतेस? हॅलो. हॅलो बाबू. अरे ही असं का बोलतीये नमे? माझ्या झिंजा उपटेल वगैरे बाबू. अगं तू संगीता मामीला फोन केला, तुला कळतंय? मामी मम्मी बाबू. चुकून लागलाय तिला फोन. असं का बोलायला लागली ती? अगं चुकून एक मिनिट. चुकून नाही, बरोबर लागलाय. मामीला पण कळू दे ना बाबूचं बाहेर काय चालू आहे ते. हॅलो. मामी बाबूचं बाहेर लपड आहे. काहीतरी मामी सांग. मामी मला फसवलंय बाबूने. मामी असं काय- बाबू. मामी अहो याचं लफडं आहे बाबूचं. अगं, तू नको सांगू तुम्ही लागलं. मामी काहीच नाहीये, नको सांगू. कळतं तू उगाच का गोंधळ घालतेस ना? मग काहीच नाहीये असं. नाही तू मला फसवलंय. प्रसाद आज माझा बर्थडे रे. मी किती खुश होते प्रसाद. किती
करणार आहे तुझी अजून नमा ट्रस्ट आता सगळं बाहेर पडतंय तुझं. तुझी शपथ असं काही नाही मार मला मारून टाक मला. नाही नाही तू हसू नको अहो मी अनुभव सांगतोय वेगवेगळे साहेब की म्हणजे ना अशा खोट्या शब्दात सगळेजण घेतात. तुला कळतंय तुझ्यामुळे माझ्या घरात भांडणं चालले, तुझ्या एका चुकीमुळे माझ्या घरात भांडणं चालले. एक मिनिट साहेब, माझ्यामुळे काही नाहीये. तुला ना मी केकच्या आधी तुला कापेन, मी आधीच सांगतो. तुम्ही काहीतरी धमक्या देऊ नका साहेब. मी तुम्हाला प्रूफ देऊ शकतो. ही असली लफडी होतात म्हणून आम्ही हल्ली कॉल रेकॉर्डिंग पण ठेवायला सुरुवात केली माहितीये काय. सुपर बाजलो देता ऐकवा ऐकवा. हा ऐकव ना. नाही नाही आता ऐकवा. आता कळलं. सर हा कोणाचं नाव टाकायचंय? हॅपी बर्थडे नम्रता, माझ्या डार्लिंग नम्रताचा बर्थडे. ओके सर. हे काय नम्रताच सांगितलं होतं त्यांनी. पण सर कसं आहे ना, मी डिलिव्हरी बॉय आणि केकवर जो नाव लिहितो ना तो माणूस वेगळा आहे. तो केकवर नाव लिहितो ना त्या स्टाफचं नाव आहे अरुण कदम. तर तो स्वतःची ओळख सांगताना नमस्कार मला ना मी स्वतःचं नाव विसरतो. तर म्हणजे असं होऊ शकतं ना. आणि विसरणं हा निसर्गाचा नियम आहे. ऍक्च्युली हा माझा नियम आहे. आणि साहेब म्हणजे थोडीशी झाली आहे गल्लत, पण मी ना क्रीम आणली आहे साहेब. एक मिनिट. तू तेल आणलं पाहिजे होतं. याच्यात आहे ते. मी काय करतो ते नाव बदलून आहे ना हॅप्पी बर्थडे सोनाली असं करतो. हां हॅप्पी बर्थडे काय म्हणाले नाव बहारदार दिसता, मजा आली. हा रसिक साई. नमा छान दिसतेस, छान परफॉर्म केलंस. प्रसादा मस्त, पॅडीदा मस्त. तुझं टायमिंग कडक होतं. आणि चोंबडा डिलिव्हरी बॉय छान उभा केलास तू. पॅडा एकदा मला हसून दाखव. मजा आली, मजा आली. थँक्यू थँक्यू. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.